इहलोकीचा हा देह देव इच्छिताति पाय धन्यामी जन्म आलो दास विठोबाचे झालो आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे धन्यामी जन्म आलो दास विठोबाचे झालो तुका म्हणे पावटणे करू स्वर्गाची निशानी धन्यामी जन्म आलो दास विठोबाचे झालो नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पंढरीच्या अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्भोज तेजस्फुरदि प्रदेशं विदिन्द्रादिदेवि सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं कैलासराना शिवचन्द्रमौळी फणीन्द्रमाथा मुकुटे झळाळी कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझ वीण शंभो मज कोण तारी शिवे अवतार धरून बसलेले महिला मंडळ पुरुष मंडळ जोरदार टाळी वाजवा यांच्यासाठी एकदा सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः अनादि निर्गुण 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 प्रकटने भवानी
आलो दास विठोबाचे झालो प्रस्तुत. प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी संप्राप्त चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग पंचमवेद निर्माते वारकरी संप्रदायाच्या कळशस्थानी विराजमान असणारे नवे 42व्या वर्षात संत कार्य संपवून वैकुंठ गमन करणारे नवे ज्यांनी 16व्या वर्षी स्वराज्याची स्थापना केली असे छत्रपती शिवाजी महाराजांचे आद्य गुरु जगद्गुरु तुकोबाराय श्री महाराजांचा आजचा मनुष्य देह किती दुर्लभ आहे हे वर्णन करणारा अभंग विठ्ठल. तसेच माझे आजोबा कैलासवासी रघुनाथ बंडू उगलेंच्या कृपाशीर्वादानं गुरुवर्य परमपूज्य संत स्वामी अनेकरूपीजी महाराज यांच्या गुरुकृपेनं तुम्हा सर्व संतांच्या टाळकरांच्या माळकरांच्या कृपाशीर्वादानं मी आज या गादीवर उभी आहे. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या लाडकिले कमी संताची हो लाडकिले कमी संताची हो लाडकिले कमी संताची हो लाडकिले कमी संताची लाडकिले कमी संताची हो लाडकिले कमी संताची माझवरी कृपा माझवरी कृपा लाडकिले कमी संताची मजवरी कृपा बहुतांची. कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं कीर्तनकाराचं वक्त्याचं आद्य कर्तव्य. या न्यायानं तुम्ही आम्ही सगळेजण किम निमित्तानं या ठिकाणी जमलेलो आहोत. निमित्त तुम्हाला आम्हाला सर्वांना ठाऊक आहे. कैलासवासी सरस्वतीबाई वामन मोरे या आईंना आपल्यातून जाऊन आज 1 वर्ष पूर्ण होत आहे. म्हणजे हा आजचा प्रथम पुण्यस्मरणाचा प्रथम वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम. पश्चातला जो काही परिवार आहे अगदी भला मोठा परिवार आहे. या मोरे परिवारानं आईच्या पश्चात आईच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी हा केलेला प्रथम पुण्यस्मरणाचा कार्यक्रम विठ्ठल. गोड असं नियोजन या प्रथम पुण्यस्मरणाचं प्रथम वर्ष श्राद्धाचं या मोरे परिवारानं आईच्या ऋणातून मुक्त होण्याकरता केलेलं आहे. पश्चातला परिवार आहे फार मोठा आहे. कीर्तनाला टाइम फार झालाय म्हणून कीर्तनाच्या शेवटीला आभार मानूयात. पण आईच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी हा केलेला आजचा अट्टहास म्हणजे प्रथम पुण्यस्मरणाचा कार्यक्रम. शास्त्र सांगताय गेलेल्या व्यक्तीच्या पश्चात त्याच्या परिवाराने अन्नदान करावं, ज्ञानदान करावं आणि पिंडदान करावं. आणि ह्या तीनही गोष्टी एकत्रित आल्या की भगवान परमात्मा गेलेल्या व्यक्तीला त्याच्या चरणावर जागा देत असतो. आज या मोरे परिवारानं तीनही गोष्टी एकत्रित आणलाय. ज्ञानदानाचं कार्य आता चालू आहे. ज्ञानदानाचं कार्य संपलं की अन्नदानाचं कार्य या ठिकाणी होणार आहे. आणि पिंडदानाचं कार्य प्रश्न तुम्हाला आहे माझा, कधी केला? दशक्रियाच्या दिवशी आपण पिंडदानाचं कार्य पार पडलंय. शास्त्र सांगताय गेलेल्या व्यक्तीच्या पश्चात त्याच्या परिवारानं अन्नदान, ज्ञानदान आणि पिंडदान हे तीनही कार्य केले तर भगवान परमात्मा गेलेल्या व्यक्तीला त्याच्या चरणावर जागा देत असतो. पण मुद्दा असा आहे, वेल एज्युकेटेड लोक म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालं शिकलेले लोक म्हणतात, महाराज कशासाठी प्रवचन करायचं, कशासाठी कीर्तन करायचं, 1 तास प्रवचनामध्ये येऊन बसायला, 2 तास कीर्तनामध्ये येऊन बसायला आम्हाला वेळ. म्हणे मग कसं घालायचं श्राद्ध? म्हटले सोप्यातलं सोपं काम करायचं, 1 उपवास करू बोलवायचा, त्याला जेवू घालायचं, काढून द्यायचं, झालं श्राद्ध. म्हटले इतक्यावर चालत नाही. गेलेल्या व्यक्तीने आपल्याला चांगले आशीर्वाद द्यावे, त्यांच्या ऋणातून चांगल्या प्रकारे मुक्त व्हायचं असेल तर ज्ञानदान करावं लागतं. ज्ञानदान केल्यानंतर तो गेलेला जो आत्मा आहे या ज्ञानदानाच्या माध्यमातून त्याच्यापर्यंत पोहोचताना त्याच्या आत्म्याला तृप्ती मिळते किंवा मुक्ती मिळते. आणि याच्यासाठी आपल्याला हे कार्य करावं लागतं. आणि हे तीनही कार्य जर आपण नीट व्यवस्थित पद्धतीनं पार पाडले नाही तर थोडक्यात आपण म्हणतो की आपल्यांवर पितरांचे दोष लागले, म्हणजेच पितृदोष लागला.
आता काय चालू आहे? पितृपक्ष. मोठ्यानं बोला ना जरा. आता चालू आहे पितृपक्ष. या पितृपक्षामध्ये आपण सर्वात जास्त पूजा करतो. समजतंय का? मग ही वेळ आपल्यावर काय येते? तुम्ही म्हणाल पित्रांचे दोष लागणं म्हणजे नेमकं काय? पहिली गोष्ट, एखाद्या घरामध्ये जर सतत भांडण होत असतील, सतत वाद होत असतील आणि ते कितीही मिटवण्याचा प्रयत्न केला, ते जर मिटले नाही तर समजून घ्यायचं आपल्यावर काय लागले? पित्रांचे दोष लागले. दुसरी गोष्ट आहे का, एखाद्या घरामध्ये एखादी बाई वांज असेल, तिला पोटी मुलबाळ नसेल, कितीही प्रयत्न केला काहीच होत नसेल, समजून घ्यायचं आपल्यावर पितृदोष लागला. तिसरी गोष्ट, आपल्या घरातील एखादी व्यक्ती ॲक्सिडेंट मध्ये अपघाती गेली आणि अपघाती गेल्यानंतर समजून घ्यायचं आपल्यावर पितृदोष लागला. शेवटची चौथी गोष्ट, आपल्या घरामध्ये एखादी मुलगी लग्नाला आलेली असू द्या, एखादा मुलगा लग्नाला आलेला असू द्या, पाहुणे रावळे येतात, आपला चहा पाणी पोहे खातात आणि निघून जातात, निरोप काही पाठवत. मग असं झालं की महिला मंडळ आपण काय करतो? ब्राह्मणाकडे जातो. ब्राह्मणाकडे गेल्यानंतर ब्राह्मण काका काय सांगता? तुम्हाला पितृदोष लागला, आता तुम्ही काय करा माहिती? कोणाला बोला ना. नारायण नागबली करा. 3 दिवसाची नारायण नागबली करायला सांगतात. आता जर त्र्यंबकेश्वरला तुम्ही आले तर मुंगीत जायला जागा भेटणार नाही. गर्दी कशासाठी? पितृदोष काढण्यासाठी. ब्राह्मण काकांनी सांगितलं की 3 दिवसाची नारायण नागबली घाला, आपण इथून निघायचं आणि त्र्यंबकला जायचं. तिथं 3 दिवस थांबायचं, नारायण नागबली करायची. शेवटच्या दिवशी महाराज ब्राह्मण सांगतो आता परत 1.25 महिन्याचं सुतक धरायचं. ही व्यक्ती आपल्यातून निघून गेली की आपण कडक सुतक हे 1.25 महिन्याचं पाळत असतो. पहिलं सुतक झालं का व्यक्ती निघून गेल्यानंतर, तिचे विधी नीट परिपूर्ण पद्धतीने पार पाडले नाही म्हणून ती काय आपल्या चांगले आशीर्वाद देऊ शकली नाही. तिच्या पितृदोषात आपण अडकलो आणि अडकल्यानंतर परत 3 दिवसाची नारायण नागबली घालायला गेलो आणि 3 दिवसाची नारायण नागबली करायला गेल्यानंतर परत ब्राह्मणाने सांगितलं की 1.25 महिन्याचं सुतक धरा. एका व्यक्तीसाठी किती सुतक? समजतंय का? एका व्यक्तीसाठी किती सुतक? 2दा सुतक. एकदा नारायण नागबली घातली का परत यायचं. ब्राह्मण काकांनी सांगायचं इथून गेल्यानंतर कोणाच्या घरचं पाणी प्यायचं, कोणाच्या घरी खायचं, कोणाच्या घराचा उंबरा ओलांडायचा. म्हणून परत 1.25 महिन्याचं सुतक धरायचं. शास्त्र सांगतं एवढं कर्मकांड करण्यापेक्षा एकच काम करायचं, पिंड पदावरी. तेवढं टाळी वाजवण्याचे कष्ट घेत जा फक्त थोडे थोडे मध्ये मध्ये. पिंड पदावरी दिला पुली करी माझे झाले गयावर्जन, पिटले पितरांचे ऋण. या पितरांच्या ऋणातून आपल्याला मुक्त व्हायचं असेल तर त्याच्यासाठी शास्त्रानं सोपा उपाय सांगितला. माणूस आपली व्यक्ती गेल्यानंतर पिंडदान करायचं, ज्ञानदान करायचं आणि अन्नदान करायचं. इतकं आपण केलं की मग आपल्याला पितृ आशीर्वाद देत असतात. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देते, कल्याण इच्छिते तया मुळात, कल्याण इच्छिते कुटुंबात. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देते, कल्याण इच्छिते तया
तया कुळा पित्रांनी आपल्याला आशीर्वाद द्यावं असं वाटत असेल तर ज्ञानदान, अन्नदान आणि पिंडदान ही विधी आपल्याला परिपूर्ण पद्धतीने पार पाडावे लागतात. आज मोरे परिवारानं आईच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी हे तीनही विधी अगदी परिपूर्ण पद्धतीनं या ठिकाणी हा गोड असा योगायोग जुळून आणलेला आहे. थोडं इकडे लक्ष द्या तुम्ही. विठ्ठल आणि म्हणून आजचा हा प्रथम पुण्यस्मरणाचा प्रथम वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम आणि या प्रसंगाला अनुसरून उपस्थित सगळे कलाकार मंडळी, हा एक एक माणूस, हा एक एक कलाकार म्हणजे एक एक रत्न आहे. फक्त ज्याला याचा आनंद घेता येईल त्यालाच त्याच्याच 2 तासाचं कीर्तनाचं सार्थक झालं, नाही तर काहीही खरं नाही. याचा आनंदच घेता आला पाहिजे. उपस्थित कीर्तनासाठी नाशिक जिल्ह्याचा लाडका आवाज आमचे आकाश महाराज अडसूळ दादांसाठी एकदा जोरदार टाळ्या. तुमचे एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करते. त्याच पद्धतीनं अगदी गायन गंधर्व म्हणायला हरकत नाही आमचे मिलिंद बाबांसाठी एकदा जोरदार टाळ्या. तुमचे एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करते. अगदी सख्या बहिणीसारखं माझ्यावर प्रेम करणारे आमचे कल्पेश दादांचे एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करते. त्याच पद्धतीनं इकडं नाशिक जिल्ह्याचा आणखी एक रत्न म्हणायला हरकत नाही, मृदुंग विशारद आमचे ओंकार दादा रायते दादांचे एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करते. आमचे मोठे बंधू एका वेळेस 2-2 कामं करतायत. तुम्ही बघतायत, सिंतही वाजवताय, गायनही करतायत आणि त्यांना आम्ही आमची गायन कोकिळाच म्हणत असतो. आमचे लखन दादा, त्यांचे एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करते. तुम्ही कीर्तनामध्ये बसलाय, तुम्हाला कीर्तन श्रवण करायला भेटतंय, पण चिरकाल हे कीर्तन अवघ्या महाराष्ट्राला ऐकायला भेटणार किंवा श्रवण करायला भेटणार, ज्यांच्या माध्यमातून माऊलीचा दास यूट्यूब चॅनल आमचे कृष्णा दादा विशेषतः उपस्थिती लावल्याबद्दल तुमचे एकदा आभार. आणि पुनश्च एकदा योगायोग असा दादांचा अभिष्ट चिंतन सोहळा, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. गोड असं कार्य दादा या ठिकाणी करतायत. आणि खरं तर तरुण तडफदार व्यक्ती या वारकरी संप्रदायामध्ये येणं फार गरजेचं आहे. दादांचा एक अभ्यास केला मी मगासपासून आकाश महाराज. आपण जेवढे प्रमाण म्हणतोत ना, आपल्या पाठीमागं त्यांच्या तोंडातून प्रत्येक प्रमाणाचा उच्चार होतो. इतका परमार्थ जरी तरुण तडफदार या वयामध्ये घडला ना, बाकी काहीच करायची आवश्यकता नाही. माऊलीचा दास यूट्यूब चॅनल कृष्णा दादा जाधव, तुमचे एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करते. आणि आवाज आपला गोड असो किंवा नसो, पण गोड करण्याचं काम जे करतात ते आमचे वक्रतुंड वक्रतुंड आमचे ओमकार दादा. सिस्टमसाठी एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. सगळ्यांचे एकदा आभार व्यक्त करून सोबदारांना माहिती होतं आजच्या ताई आशा आहेत म्हणून तेही चांगले आपल्याला भक्कम आधार पुढील 2 तास या ठिकाणी आहे. दोघंही चोपदारांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करून आमचे विनेकरी दादा, तुमचे एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करून समस्त शिरस गावातील हे भजनी मंडळ, राळकरी मंडळ, तुमचे एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करून मागे जे मुख्य आकर्षण आहे, त्र्यंबकेश्वरमध्ये माझी स्वतःची एकमेव मुलींची नारायणी वारकरी शिक्षण संस्था आहे. तब्बल 55 विद्यार्थिनी त्या ठिकाणी शिक्षण घेत आहेत. त्याच्यातल्या 12 विद्यार्थिनी दादांच्या आग्रहास्तव, कल्पेश दादांच्या आग्रहास्तव या ठिकाणी आणल्या. या विद्यार्थिनींचे एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करते. बसलेल्या सगळ्या सज्जन श्रोत्यांचे एकदा मनपूर्वक आभार, ज्यांच्यामुळे 2 तास इथं भक्कमपणे उभं राहू शकते.
असे वडीलही या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे एकदा मनपूर्वक आभार. आणि आमचे मोठे बंधू आमचे बाळू भाऊ असतील, त्यांचे एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करून आपल्या सेवेला सुरुवात. विठ्ठल इहलोकीचा हा देह देवगीची ताती पाहे, धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे झालो. जगद्गुरु तुकोबारांचा अभंग आज आपण सेवेकरता घेतलाय. तुकोबाराय हा मनुष्य देह किती दुर्लभ आहे याचं वर्णन करतात. ज्या अर्थी जगद्गुरु तुकोबाराय हा देह मनुष्य देह किती दुर्लभ आहे याचं वर्णन करतात, त्या अर्थी तुकोबारांचा अधिकार सामान्य नाही. अनुरेणू या थोकडा तुका आकाशा एवढा. ज्यावेळेस स्वर्गामध्ये असं म्हटलं जातं ब्रह्मदेवाची तुकोबारांची तुलना करण्यात आली, तर ब्रह्मदेवापेक्षा तुकोबारांचं पाड जड भरलं. तुकिता तुलनेसी ब्रह्म म्हटलं जातं स्वर्गामध्ये ब्रह्मदेवाची तुकोबारांची तुलना करण्यात आली, तर ब्रह्मदेवापेक्षा जड पारड जर कुणाचं भरलं असेल तर ते तुकोबारांचं भरलं. इतका अधिकार तुकोबारांचा. किती अधिकार एका गोड प्रमाणावरून सांगून जाईल. तुकाराम तुकाराम तुम्ही आम्ही सगळेजण घाबरतो ना, समजतंय ना. आपण गेल्यानंतर आपल्याला न्यायला कोण येतं? मोठ्याने बोला ना. आपण इतके पुण्यवान लोक नाही महाराज की आपल्याला देवाचे दूत न्यायला येतील. आपण गेल्यानंतर आपल्याला न्यायला यम येतो. त्या यमाने तुकोबारांचं नाव ऐकलं तर त्याला थर्र कापरे भरायचे इतका अधिकार तुकोबारांचा. आणि हे तुकोबाराय आजच्या अभंगामध्ये हा मनुष्य देह किती दुर्लभ आहे याचं वर्णन करतात. पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मयी एतत् सर्व पुनर्लभ्य न शरीर पुनः पुनः. धन गाडी बंगला दौलत बायका पोरं नाती गोती सगळं पुन्हा पुन्हा मिळू शकतं, पण मनुष्य जन्म नरदेह दुर्लभ जाना. नरदेह दुर्लभ त्यामध्ये दुःख यातना रे
हे सगळ्या गोष्टी आकाशदादांनी किती वेळा जन्मा यावे नित्य भावे फजित. महिला मंडळ आणि पुरुष मंडळ थोडं लक्ष द्या बरं का. मागे पण बरंच पुरुष मंडळ बसलंय. 2 तास कीर्तनामध्ये आल्यानंतर आम्हाला सगळ्यांना काम आहे, पण तुम्हाला कमीत कमी 2 तास कीर्तनात आल्यानंतर तुम्हाला काय वाटतं? हे वाजलं पाहिजे का? हे चाललं पाहिजे? नाही. एखादं प्रमाण म्हणता आलंय, विठ्ठल विठ्ठल म्हणता येतं ना. इथं आल्यानंतर जर हातानं टाळी वाजवली नाही, मुखानं भजन केलं नाही, तर 24 तास असतात. आणि या 24 तासातले 2 तास इथं आल्यानंतर हातानं टाळी नाही वाजवली आणि मुखानं भजनही केलं तर अख्खे बाकीचे 22 तास तर वायाच जातात आपले. पण हे बी 2 तास वाया गेले. तुकोबाराय म्हणतात, कर टाळी बोला कर म्हणजे हुशार. कर म्हणजे हातानं मुखानं. हां, खरं बोलायचं. प्रमाण चालू झाल्यानंतर किती जणांनी टाळ्या वाजवल्या? कर बरं हात वरती. खोटं बोलायचं नाही पुरुष मंडळ बरं का. पूर्ण दिवसभर आणि आखी रात झोप यायची नाही तुम्हाला. परत एकदा पुनश्च हातानं टाळी, मुखानं भजन. विठ्ठल आता तुम्हीच सांगा आपण काय बोलत होतो. टाळी वाजवली नाही म्हणून विषय थोडा लांबला. सांगा तुम्ही आता काय बोलत होतो आपण. बघू किती लक्ष आहे. हा हा, तो तर आत्ताचा विषय झाला, टाळी वाजवली नाही म्हणून. किती वेळा जन्मा यावे नित्य भावे भजित. दिलं होतं का महाराजांनी प्रमाण? दिलं होतं ना. जो जन्माला येतो म्हटले त्याला मरावं लागतं, ज्याला मरावं लागतं त्याला जन्माला यावंच लागतं. पण इथं आल्यानंतर जेव्हापासून आपल्याला समजायला लागलंय भगवान परमात्मा मोलाचा नरदेह प्राप्त करून दिलाय, तर या नरदेहाचं सार्थक करण्यासाठी त्याच्यासाठी पूर्वतयारी म्हटली. काय पूर्वतयारी म्हटले? जेव्हापासून आपल्याला समजतंय आपल्या शरीरातल्या प्रत्येक अवयवाला काम आहे, पण आपल्या मुखाला काम. जोपर्यंत या हातापायामध्ये बळ आहे तोपर्यंतच देवाला पूजायचं. एकदा का याची बॅटरी संपली, समजतं ना तुम्हाला? एकदा याची बॅटरी संपली, लेकानं सुनेनं कंबरडात लाता घातल्या आणि मग देवदेव करायला लागले की तो देवदेव देवापर्यंत पोचत. मग देवही स्वीकारत नाही आणि घरचेही स्वीकारत नाही. मग असंच एक दिवस येतो ना आपली शिट्टी वाजून जाते. समजतंय ना? जोपर्यंत तरुण वयात आहे तोपर्यंतच परमार्थ झाला पाहिजे.
जसं की प्रत्येक कीर्तनकार सांगतो, प्रत्येक मनुष्यानं एकदा तरी आषाढी कार्तिकी पंढरीची वारी केली पाहिजे, असंच एका वर्ष श्राद्धाच्या कीर्तनात सांगत होते. त्यांच्यातली कीर्तन संपल्यावर एक म्हातारी बाई उठली, चांगली इतकी म्हातारी नव्हती, काही चांगली होती वयानं. आली, मला म्हटली ताई लई पंढरीच्या वारीला जावं असं वाटतं. म्हटलं अडचण काय? म्हटले 3 लेकी मला. किती? दोघींचे लग्न झाले पण एकीचं बाकी आहे. म्हटलं मग ह्या एकीचं लग्न झालं का महिला मंडळ मी वारीला जायला म्हणा ना मोकळी, मी वारीला जायला. मी आजीला म्हटलं तू मोकळा व्हायचा संबंधच येत नाही. म्हणे का बरं? म्हटलं दोघींचे लग्न झाले, तिघींचं, तिसरीचं बाकी आहे. तिसरीचं एकदा लग्न झालं का पहिली लगेच बाळातपणाला येते, ती बाळातपण करून जात नाही तोपर्यंत दुसरी ऑपरेशन करायला घरी येते, आणि ती ऑपरेशन करून जात नाही तोपर्यंत तिसरी घटस्फोट घेऊन घरी येते. म्हातारी मोकळी व्हायचा संबंध आहे का? अजिबात नाही. जोपर्यंत या हातापायामध्ये बळ आहे तोपर्यंत देवाला भजलं पाहिजे, पूजलं पाहिजे, देवाचं नामचिंतन केलं पाहिजे. जब हे याच्यात बळ आहे तोपर्यंतच देवदेव करायचा. याच्यातून हवा जायला लागली का मग विठ्ठल विठ्ठल सुद्धा म्हणता येत. जोपर्यंत आपल्या हातापायामध्ये दम आहे तोपर्यंत परमार्थ केला पाहिजे. आणि शेवट आपल्याला गोड व्हावा असं जर आपल्याला वाटत असेल तर त्याच्यासाठी आपल्याला पूर्वतयारी करावी लागते. हे मी तुम्हाला सांगत होते का पूर्वतयारी अशी आहे की ज्या दिवसापासून आपल्याला समजायला लागलंय त्या दिवसापासून आपल्या मुखात व्यर्थ नाम गोष्टी येण्यापेक्षा जर भगवान परमात्म्याचं नाम आपल्या मुखामध्ये जर आलं तर आपला शेवट तो भला. माझा बहु गोड झाला, तो गोड करायचा असेल तर पूर्वतयारी. तुम्ही म्हणाल ताई काय पुरावा सांगून जाईल. भागवतामध्ये आजामिळ नावाचं एक सुंदर चरित्र आलेलं आहे. एवढं उदाहरण लक्षपूर्वक ऐकायचं. हा आजामिळ जो होता वेदशास्त्र पारंगत ब्राह्मण होता. कोण होता? ब्राह्मण होता. रोज सकाळी उठायचा, गंगेवर स्नानाला जायचा, गंगेवर स्नानाला गेला की गंगेचं स्नान करायचा, घरी यायचा, दिवसभर पूजा पाठ करायचा. कोण? तो ब्राह्मण, आजामिळ नावाचा ब्राह्मण. नाव तेवढं लक्षात ठेवा. रोज त्याचा हा रोजचा दिनक्रम. रोज सकाळी उठायचं, गंगेवर स्नानाला यायचं, गंगेचं स्नान झालं की घरी जायचं आणि दिवसभर पूजा पाठ करायची. इतका वेदशास्त्र पारंगत होता, इतका वेदशास्त्र पारंगत होता, इतका वेदशास्त्र पारंगत होता. त्याचा पूजा पाठ, त्याचा दिवसाची जी दिनचर्या होती ना ती दिनचर्या कधी चुकतच नव्हती. एक दिवस नेहमीच्या दिनचर्येनुसार गंगेवर स्नानाला गेला आणि गंगेवर स्नानाला गेल्यानंतर गंगेचं स्नान झालं. गंगेचं स्नान झाल्यानंतर थोडं इकडे लक्ष द्या. लई बाबा आपलं मन चंचल. गंगेचं स्नान झालं आणि गंगेचं स्नान झाल्यानंतर ज्या गल्लीमध्ये शिरायचं नव्हतं, गल्ली कळती ना, इथं असतील ना गल्ल्या, ज्या गल्लीमध्ये शिरायचं नव्हतं त्या गल्लीमध्ये, आणि जे डोळ्यांनी बघायचं नव्हतं ते बघितलं. आता ही गोष्ट अशी आहे, दिसतंय ना सगळ्यांना, ही गोष्ट अशी आहे, याच्याने जर काही चांगलं पाहिलं महाराज तर इथून इथपर्यंत जायला फार काळ लागतो. काय सांगते लक्षपूर्वक ऐका. याने जर एखादी चांगली गोष्ट पाहिली तर इथून इथपर्यंत जायला फार काळ लागतो, पण याने जर एखादी वाईट गोष्ट पाहिली ना इथून इथपर्यंत जायला 1 सेकंदाचा सुद्धा अवधी लागत नाही. इतकं धोकाधडी आहे. ज्या गल्लीमध्ये जायचं नव्हतं त्या गल्लीमध्ये शिरला. जे डोळ्यांनी बघायचं नव्हतं ते बघितलं. मी जसं सांगितलं की भगवान परमात्म्याने शरीरातला प्रत्येक अवयव काही ना काही कामासाठी आपल्याला नेमून दिलाय.
हातही दिले तर मी सांगितलं टाळी वाजवण्यासाठी दिले, मुखही दिलं तर भगवंताचं नाम करण्याकरता दिलं, पायही दिले तर त्याच्या आषाढी कार्तिकी पंढरीच्या वाऱ्या करण्यासाठी दिलं, आणि डोळेही भगवंतांनी दिले तर त्याचंच रूप, त्याचंच मुख आणि चांगलं बघण्यासाठी दिले. एका कवीनं गोड वर्णन केलंय. क्या किया जिसे पाना था उसको खो दिया, जिसे पाना था उसको खो दिया, जिसे पाना था उसको म्हटले या डोळ्यांनी ज्या भगवान परमात्म्याचं मुख आपल्याला बघायचं होतं, जे चांगलं बघायचं होतं ते जर बघितलं नाही तर हा नरदेह वायाला जाणार, जीवन या ठिकाणी व्यर्थ गेलं. ज्या गल्लीमध्ये शिरायचं नव्हतं तो आजामिळ नावाचा ब्राह्मण त्या गल्लीमध्ये शिरल्यानंतर डोळ्यांनी जे बघायचं नव्हतं ते बघितलं. तुम्ही म्हणाल ताई केव्हाचं सांगतायत? जे डोळ्यांनी बघायचं नव्हतं ते बघितलं, जे डोळ्यांनी बघायचं नव्हतं ते बघितलं. नेमकं काय बघितलं? लक्षपूर्वक ऐका.
एका परपुरुषाला वेश्येसोबत व्यभिचार करताना बघितलं. नजर फिरली आणि नजर फिरल्यानंतर त्या वेश्येला घेतलं, घरी घेऊन आला, तिच्याशी लग्न केलं, संसार करायला लागला. कोण? ब्राह्मण. संसार करायला लागला. संसार करता करता आता संसाराची एक अजब गोष्ट आहे, गजब म्हणायला हरकत नाही. लग्न अशाच व्यक्तीनं करावं जो बायका पोरांना 2 टाइम सुखात खाऊ घालू शकतो. आणि ज्याच्यामध्ये एवढी ताकद नसेल, मी विनोदानं सांगत असते, त्यानं आपलं धोतर घ्यावं, नाही तर लुंगी घ्यावी, इथं टाळ वाजवलं तरी 500 रुपये. बस ताणच करायचं नाही डोक्याला. विठ्ठल विठ्ठल. संसार करायला लागला. संसार करणं इतकी सोपी गोष्ट नाही. संसार करता करता 1 टायमाचं जेवायला भेटलं तर एका टायमाच्या शिदोरीची पंचायत होत होती. वेश्येसोबत लग्न केलं, ब्राह्मणत्व जे होतं ते सुटलं आणि सुटल्यानंतर आता संसार चालवण्यासाठी महिला मंडळ चोऱ्या करायला लागला. चोऱ्या करायला लागला. चोऱ्या करता 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 गावातील 1 नंबरचा दरोडेखोर आजामिळ झाला. त्या आजामिळाचं नाव गावातील लोकांनी ऐकलं की घराचे दार बंद करायचे आणि घरात घुसून बसायचे. तो जाईपर्यंत घराच्या बाहेरच येत नव्हते. हा कुठल्या क्षणाला कुठल्या घरावर दरोडा टाकेल याचा अंदाजच नव्हता. चांगला मोठा दरोडेखोर झाला आणि एक दिवस त्यांच्या गावामध्ये काही साधू संत मंडळी आले. आता जसं हे शिरस गाव आहे ना, ह्या शिरस गावाला कुठंतरी एखादा पारा असेल, तुम्हाला माहिती असेल. झाडाच्या ठिकाणी तो एक पारा असतो आणि त्या पाऱ्यावर आपण जाऊन बसतो गप्पा करायला. खरंय का नाही? इकडं बा आमचे म्हातारे माणसं सांगतील बरोबर. तसं त्या गावामध्ये एक पार होता आणि त्या पारावर त्या गावातील काही मंडळी बसलेले होते. इथल्या लोकांना राग येऊ देऊ नका, पण एक सत्य परिस्थिती सांगते बरं का महाराज. पारावर असेच लोक बसलेले असतात जे दिवसभर याचं त्याचं चावळत असतात. तुम्हाला नाही म्हणले बरं का कोणाला. ते कधीच कुणाविषयी चांगलं बोलत नाही. त्या गावामध्ये साधू संत मंडळी आले आणि ते साधू संत मंडळी त्या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी त्या पारावरच्या लोकांना विचारलं, म्हणे का हो इथं कुणी हरिभक्त परायण राहतात का? हरिभक्त परायण राहतात का म्हटल्यानंतर ते पारावरचे लोक, मी सांगितलं ते चांगलं बोलत नाही, त्यांनी सांगितलं समोरचं जे घर दिसतंय ना म्हटले तिथं भागवताचार्य आजामिळ महाराज राहतात. आजामिळ कोण होता? आता ब्राह्मण गेला ना, संपला ब्राह्मण. आता चोर दरोडेखोर होता. साधू संत मंडळींना इतका आनंद झाला, तिथून समोरच्या घरी गेले, दारावर थाप मारली आणि दारावर थाप मारल्याबरोबर त्या आजामिळाची जी पत्नी होती ती घरातून बाहेर आली. साधू संत मंडळींना घराच्या बाहेर पाहिलं, इतका आनंद प्राप्त झाला, इतका आनंद झाला, इतका आनंद झाला. याचं कारण असं होतं, जेव्हापासून हिनं आजामिळासोबत लग्न केलं ना, तेव्हापासून तिच्या दारात एक माणूस काय कुत्रा सुद्धा भटकत नव्हता. कित्येक वर्षानं आपल्या दारात आज साधू संत मंडळी आले, आनंद वाटला, घरात बोलवलं, पाणी दिलं, चहा करायला टाकला आणि साधू संत मंडळींनी विचारलं, म्हणे का हो बाई आजामिळ महाराज कुठं गेले? काय म्हटले? महाराज म्हटल्यानंतर त्या बायकोला जरा धक्का बसला. आपलं गिराईक कसं असतं हे आपल्याला चांगलं माहिती असतं. महाराज म्हटल्यानंतर तिला इतका धक्का बसला, ती म्हटले का हो पत्ता कुठून भेटला? त्यांनी सांगितलं पारावर काही मंडळी बसलेले होते, पारावरच्या लोकांना विचारलं गावामध्ये कुणी हरिभक्त परायण राहतात का? त्यांनी या घराचा पत्ता दिला की तर सांगितलं भागवताचार्य अजामिळ महाराज राहतात. म्हटले आम्हाला तुमच्या घरी काहीच करायचं नाही, भजन करायचं, भोजन करायचं आणि आम्ही निघून जाणार. ती म्हटली सगळं देईन, भजन करायला जागा देईल, भोजनाला शिदोरी देईन, चांगलं सुसज्ज असं भोजन देईन, पण एक गोष्ट सांगू का, तुम्हाला जो पत्ता भेटला ना तो अगदी चुकीचा भेटला. माझा नवरा महाराज नसून माझा नवरा या गावातील 1 नंबरचा दरोडेखोर आहे. ऐकल्यानंतर थोडंसं वाईट वाटलं, मनाला दुःख झालं, पण ठरवलं आजचं भजन करायचं तर आजामिळाच्या घरीच करायचं. वट्ट्यावर बसले, भजन करायला झाले, संध्याकाळचा टाइम झाला, आजामिळ घरी यायची वेळ झाली.
आणि आजामिळाची घरी यायची वेळ झाली. ती वेळ झाल्यानंतर त्यानं लांबूनच बघितलं आपल्या घराच्या वट्ट्यावर भजन चालू आहे. भजन चालू आहे म्हटल्यानंतर त्याला जरा धक्का बसला. त्यांना आवाज देणार, तेवढ्यात बायकोनं आवाज दिला. त्यांना बोलायचं काम नाही, मीच आपल्या दारामध्ये त्यांना भजन करायला बोलवलंय. बायकोचा आवाज गेला, तो शांत राहिला. तिथून घरामध्ये शिरणार तेवढ्यात त्या साधू संत मंडळींनी आवाज दिला, म्हणे का रे, आज तुझ्या दारामध्ये कित्येक साधू संत मंडळी आले, त्यांना तू काही देणार नाही का? चोऱ्या करून करून इतका पापी झालेला होता, इतका पापी झालेला होता, इतका पापी झालेला होता. त्यानं उत्तर काय दिलं? लक्षपूर्वक उत्तर ऐका महिला मंडळ, पुरुष मंडळ. साधू संत मंडळींनी सांगितलं, म्हटले तुझ्या दारामध्ये आज साधू संत मंडळी आले, त्यांना काही देणार नाही का? हा इतका पापी झालेला होता. त्यानं त्या साधू संत मंडळींनी सांगितलं, तुमचं नशीब इतकं चांगलं समजा महाराज, तुमचा टाळ पकवाज विना विकला नाही. काय? तुमचं नशीब इतकं चांगलं समजा म्हटले की तुमचा टाळ पकवाज विना विकला नाही. बायकोनं बसायला जागा दिली, भोजनाची सोय केली, याच्यातच नशीब समजायचं आणि चालतं व्हायचं. म्हटले बाबा, तुझ्याकडून धन दौलत गाडी बंगला पैसा अशा कोणत्याच गोष्टी नको, काय हवंय तुला? याच्या अगोदर 10 पुत्र आहे म्हणे. किती किती? 10. हां, पुढे बोला म्हणे. 11वा गर्भ तुझ्या बायकोच्या पोटात वाढतोय. कुणी सांगितलं? साधू संत मंडळींनी. 11वा गर्भ तुझ्या बायकोच्या पोटामध्ये वाढतोय. हा 11वा गर्भ बाहेर आला की याचं नाव नारायण ठेवायचं. एवढंच काम करायचं म्हटले, बाकी तुझ्याकडून कुठल्याच गोष्टीची अपेक्षा नाही. हा इतका पापी झालेला होता. याने सांगितलं, असं तर मी कुणाचं ऐकत नाही, पण आता माझ्या बायकोनं तुम्हाला भजन करण्याकरता बोलवलं होतं ना, म्हणून 11वा गर्भ बाहेर आला की त्याचं नाव मी नारायण ठेवणार. एवढं सांगितलं. साधू संत मंडळी त्यांच्या वाटेनं निघून गेले. निघून गेल्यानंतर हिचे दिवस भरत आले आणि प्रसूतीची वेळ जवळ आली. आणि प्रसूतीच्या काळानंतर तिला 11वा देखील पुत्र झाला. आणि 11वा पुत्र झाल्यानंतर याला त्या साधू संत मंडळींचे शब्द आठवले. यानं 11व्या पुत्राचं नाव ठेवलं नारायण नाव ठेवलं. आणि नारायण नाव ठेवल्यानंतर आता जेव्हा 11वा पुत्र आला ना, हा 11वा पुत्र आल्यानंतर हा आजामिळ आता थकला. आता त्याची वरती जायचे दिवस चालू झाले. शेवटच्या क्षणाला माणूस थकत. अशी त्याला एक बाज टाकून दिली. तुमच्याकडे काय म्हणता? खाट, बाज, बाज टाकून दिली. आणि त्या बाजेवर आता हा पडून राहायला लागला. अशी अवस्था झाली. शेवटच्या क्षणाला पाणी पाजायला सुद्धा कुणाची तरी एकाची गरज पडायची. 10 पुत्र जे होते ना, शोकांतिका ऐका, 10 पुत्र जे होते ना, ते 10 पुत्र पाण्याचा एक थेंब सुद्धा त्याच्या तोंडात टाकत नव्हते. तू म्हणाल ताई असं कसं? याचं कारण असं आहे, एक सिद्धांत सांगून जाईल, बोलण्याचा राग देऊ नका. रोजच्या जीवनामध्ये आता चालत असताना एखादा परिवार असू द्या, आणि त्या परिवारामध्ये एखादा आपला कर्ता माणूस असतो, आपला बाप. आणि तो बाप जर आज दारू पिऊन घरी आला तर महाराज पुढच्या दिवशी दुसऱ्या दिवशी मुलाला दारू पिऊन यायला वेळ लागत नाही. ही आत्ताची परिस्थिती आहे. या 10 पुत्रांनी पाहिलं होतं, आमच्या बापाने आयुष्यभर चोऱ्या केल्या, दरोडे टाकले आणि त्याच्यावर आमचं पोट भागवलं. अशा बापाला पाणी सुद्धा पाजायचं नाही. पण 11वा गर्भ जो बाहेर आलेला होता, त्यानं आपल्या बापानं आयुष्यभर काय केलं हे बघितलेलं नव्हतं. म्हणून याला पाणी प्यायचं असलं की हा काय म्हणायचा? जेवण करायचं असलं की, बाहेर जायचं असलं की, एखाद्या विधीला जायचं असलं की, नारायण कर म्हणता म्हणता शेवटच्या क्षणाला मुलाच्या नावानी का होईना पण भजन. आणि शेवटच्या क्षणाला एक दिवस त्याचा अंतिम काळ जवळ आला. अंतिम काळ जवळ आल्यानंतर त्याच्या समोर जसा बाजेवर पडलेला होता, एवढं लक्षपूर्वक ऐका बरं का, पूर्ण कीर्तनातलं काही नाही लक्षात राहिलं तरी चालेल, पण एवढं उदाहरण लक्षात राहिलं पाहिजे. अंतिम काळ जवळ आला. शेवटच्या क्षणाला बाजेवर पडलेला असताना देवाचे दूत आणि यमाचे दूत त्याला समोर दिसले. देवाच्या दूताचे आणि यमाच्या दूतांचे भांडण तयार झाले. देवदूतांनी यमदूतांना विचारलं, तुम्ही इथे कशा करता? यमदूतांनी सांगितलं, ज्याने आयुष्यभर चोऱ्या केल्या, आयुष्यभर दरोडे टाकले, अशा पापी व्यक्तीला नरकात नाही न्यायचं, मग कुठे न्यायचं? यमदूतांनी देवदूतांना प्रश्न विचारला, तुम्ही ते कशा करता? देवदूतांनी सांगितलं, यांना आयुष्यभर जरी चोऱ्या केल्या,
आयुष्यभर जरी दारुडे टाकले पण शेवटच्या क्षणाला मुलाच्या नावानी का होईना पण याच्या मुखातून भगवान परमात्म्याचं नामचिंतन घडलं आणि आजा मिळाला परमपदाची प्राप्ती झाली. त्यासाठी विमान पाठविले, त्यासाठी विमान पाठविले, त्यासाठी विमान पाठविले, त्यासाठी विमान पाठविले. मरणाचे वेळी नष्ट भले नारायण, मरणाचे वेळी नष्ट भले नारायण, मरणाचे वेळी नष्ट भले नारायण, मरणाचे वेळी नष्ट भले नारायण. त्यासाठी विमान पाठविले, त्यासाठी विमान पाठविले, विमान पाठविले. गोड प्रमाण महाराजांनी दिलं शेवटच्या क्षणाला मुलाच्या नावानी का होईना पण भजन कुणाचं घडलं, देवाचं घडलं, नारायणाचं घडलं आणि परमपदाची प्राप्ती झाली. इतकी ताकद या भगवंताच्या नामामध्ये. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. फोडी पाषाणाला पाना, फोडी पाषाणाला पाना. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. आजा मीळ पापराची नामे गेला वैकुंठासी. मला सांगायचा मुद्दा तुम्हाला इतकाच होता, शेवट आपल्याला आपला गोड व्हावा, भगवंताच्या चरणावर आपल्याला कुठंतरी जागा मिळावी असं जर आपल्याला वाटत असेल तर त्याच्यासाठी आपल्याला पूर्वतयारी करावी लागते. ते म्हणजे भगवान परमात्म्याचं नामचिंतन. का? कारण हे सगळं जे आहे ना हे मायावी आहे. प्रत्येक कीर्तनकार सांगतो संसार कसा आहे, दुःखमय आहे. कसा आहे? दुःखमय आहे. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार. तुम्हालाच प्रश्न विचारते, आमचं तर काही झालेलं नाही. बसलेल्यांपैकी फक्त एकानं हात वरती करून दाखवा, सांगाव ताई संसारात एकदम सुखी येत आम्ही. इकडं कोणी? तिकडं व्हायचंय अजून, इकडं पण व्हायचंय, व्हायचंय व्हायचंय, टाइम आहे अजून. इकडं सुखी का? सांगू का पुढचं? विठ्ठल विठ्ठल असा एकही मृत्यूलोकातला व्यक्ती नाही की तो संसारामध्ये सुखी आहे. पण भगवान परमात्म्यानं आपल्याला ही रीत लावून दिली, हे पार पडणे पण संसारी असावे, असूनी नसावे, भजन करावे. वेळोवेळ हा सगळा माया जंजाळ आहे. याच्यामध्ये तुम्ही कितीही गुंतले तर तुकोबाराज 450 वर्षापूर्वी सांगून गेले, नको नको मना गुंतू माया जाळी. काळा आला जवळी ग्रासा बया, काळाची हेरुडे पडेल बाजेवा सोडविला ते
हे मना, या माया जंजाळामध्ये गुंतू नको. याच्यामध्ये कमावली तर शेवटच्या क्षणाला भूषणे ही घेती काढोनिया, भूषणे ही घेती काढोनिया, भूषणे ही घेती काढोनिया, भूषण ही घेती काढोनिया, बांधोनिया देती यमाची हाती, भूषणे ही घेती काढोनिया, भूषणे ही घेती बांधोनिया देती यमाची हाती, भूषण ही घेती काढोनिया, भूषण ही घेती काढोनिया, काढोनिया. पाठवूनिया देती यमाची या हाती. व भगवंतानी मोकळं पाठवलंय आणि मोकळंच घेऊन जाणार आहे. शेवटच्या क्षणाला बरेच कीर्तनकार सांगतात, खिशामध्ये पैशाचा बंडल जरी असला तरी कपाळाला. या जगात कोणी कुणाचं नाही. एक वाक्य मी प्रत्येक कीर्तनात सांगत असते, मुलाचं आईवर कितीही प्रेम असू द्या आणि आईचं मुलावर कितीही प्रेम असू द्या, मुलीचं बापावर कितीही प्रेम असू द्या, बापाचं मुलीवर कितीही प्रेम असू द्या, भावाचं बहिणीवर कितीही प्रेम असू द्या, बहिणीचं भावावर कितीही प्रेम असू द्या, नवऱ्याचं बायकोवर कितीही प्रेम असू द्या आणि बायकोचं नवऱ्यावर कितीही प्रेम असू द्या. मला सांगा, या सगळ्या गोलमधलं, या सगळ्या व्यक्तींमधलं, या सगळ्या माणसांमधलं एखादी व्यक्ती जर आपल्यातून निघून गेली तर आपण त्याच्या पाठीमागं जातो का? 10 दिवस रडतो, 13 दिवस रडतो, परत महिन्याला, दुसऱ्या महिन्याला, तिसऱ्या महिन्यापासून कुणाला आठवणही येत नाही. परत आठवण आजच्या वर्ष श्राद्धाला. इतकी जर सगळी स्वार्थाची दुनिया आहे तर काय या माया जंजाळामध्ये गुंतून राहायचं? नाही रे, नाही कुणाचे कुणी, 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 बहीण कुणाची कोण कुणाचे सगळे सोय रे, मेल्या मागे सर्व राहिले, दुग्धतील जाते दोरे, नाही रे, नाही कुणाचे कुणी, नाही रे, नाही कुणाचे कुणी, हो नाही रे, नाही कुणाचे कुणी, नाही रे, नाही कुणाचे कुणी. नाही रे, नाही कुणाचे कोणी. या जगामध्ये कुणावर कितीही प्रेम करणारी व्यक्ती असू द्या, पण एकदा का एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यातून निघून गेली की आपण तिच्या दुःखाची शोककला 10 दिवस, 13 दिवस, 1 महिना, 2 महिना, परत वर्ष श्राद्धाला, बाकी इतर दिवस आपल्याला आठवण होत नाही. म्हणून भगवंताने आपल्याला या ठिकाणी पाठवलंय, रिकाम्या हाती पाठवलंय, रिकाम्या हाती घेऊन जाणार आहे. भाड्याचा नरदे आहे. काय सोप्या भाषेत भाड्याचा नरदे आहे. याला कलर देण्यात मजा नाही, तरी महिला मंडळ ब्युटी पार्लरला जातो. जिंदगी किराए का
हा भाड्याचा नर्द आहे. या भाड्याच्या नर्द्याला कलर देण्यात मजा नाही. भगवंतानी मोकळं पाठवलंय, मोकळ्या हाती जाणार आहे. इथं आल्यानंतर कितीही कमवा, याचा कधी गर्व होऊ देऊ नका. एक वाक्य मी कीर्तनात कायम सांगत होते, लक्षपूर्वक ऐका. मोह नसावा पैशाचा, अहंकार नसावा सौंदर्याचा. मोह नसावा पैशाचा, अहंकार नसावा सौंदर्याचा. गर्व नसावा श्रीमंतीचा, झोपडी का असे ना, पण घास असावा समाधानाचा. तरच आनंद मिळेल या जीवनाचा. आनंद या जीवनाचा सुगंध परी दरवळावा. आनंद या जीवनाचा सुगंध परी दरवळावा. पाव्यातला सूर जैसा ओठातून ओघळावा. पाव्यातला सूर जैसा ओठातून ओघळावा. आनंद या जीवनाचा सुगंध परी दरवळावा. आनंद या जीवनाचा सुगंध परी दरवळावा. गोड असं जीवन माणसानं जगलं पाहिजे. इथं आल्यानंतर नरध्याचं सार्थक झालं पाहिजे. आपण गेल्यानंतर नाही आपल्यासाठी जिल्हा रडला तर तालुका रडला पाहिजे, नाही तालुका रडला तर आपलं गाव रडलं पाहिजे, आणि नाही गाव रडलं तर कमीत कमी आपलं कुटुंब आपल्यासाठी रडलं पाहिजे. इतकं चांगलं काम माणसानं केलं पाहिजे. एक वाक्य लक्षात ठेवा, रस्त्याने चालताना असं चाला की दोघांनी रामराम घातला पाहिजे. रस्त्याने चालताना असं चाला की दोघांनी रामराम घातला पाहिजे. बसताना असं बसा, दोघं जण शेजारी येऊन बसले पाहिजे. आणि मरताना असं मरा, ज्याला समजलं त्याच्या डोळ्यामध्ये पाणीच आलं पाहिजे. तर आपल्या जगण्याला अर्थ आहे. इतकं सुंदर जीवन माणसानं या ठिकाणी जगलं पाहिजे. तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तमची बुरे कीर्ती मागे. तुकोबारायांचा अभंग सेवेकरता घेतला होता. आणि तुकोबाराय या अभंगामध्ये मनुष्य देह किती दुर्लभ आहे याचं वर्णन करतात. म्हटले किती दुर्लभ आहे, तर या नरदेहाची अपेक्षा स्वर्गीचे अमार. इच्छिता ती देवा मृत्यू लोकी भावा. जन्म आम्हा पशु पक्ष्यांना हा नरदेह मिळालाही नाही आणि कळाला देखील नाही. स्वर्गातील लोकांना, देवांना हा नरदेह मिळाला नाही पण कळाला. मनुष्याला हा नरदेह मिळाला पण कळाला नाही. आणि साधू संत मंडळींना मिळाला सुद्धा, कळाला सुद्धा. म्हणून तुकोबाराय वर्णन करतात अभंगाचं प्रथम चरण.
असा मनुष्यदेह आपल्याला प्राप्त झालाय. याचं सार्थक करून घ्यायचं असेल तर एकच उपाय, हातानं टाळी मुखानं भजन विठोबा रखुमाई. साधने सचिदानंद पदवी घेणे तुका म्हणे पावटणे करू स्वर्गाची निशाणी. तुम्ही आम्ही सगळेजण च्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित होतो. निमित्त सगळ्यांना ठाऊक आहे. मी सांगितलं की आज कैलासवासी सरस्वतीबाई वामन मोरे आजींना आपल्यातून जाऊन आज 1 वर्ष पूर्ण होतंय. हा प्रथम पुण्यस्मरणाचा कार्यक्रम आणि आजचा दिवस म्हणजे गेल्या 1 वर्षापासून हा मोरे परिवार आईच्या प्रेमापासून वंचित झालेला आहे. गेल्या 1 वर्षापासून या मोरे परिवाराचा आईचा आसरा सुटलेला आहे, आसरा तुटलेला आहे. या आईच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी या परिवारानं या ठिकाणी प्रथम पुण्यस्मरणाचं नियोजन मोठ्या अट्टहासानं केलेलं आहे. आपल्या आईला चांगली गती प्राप्त व्हावी आणि म्हणून इतका भव्य दिव्य असा पुण्यस्मरणाचा कार्यक्रम करणं हे फक्त संस्कारावाले पुत्रच या ठिकाणी करू शकतात. एकदा या मोरे परिवारासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आईच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी आईला उच्च गती प्राप्त व्हावी याच्यासाठी यांनी इतका मोठा अट्टहास करून हा कार्यक्रम आजचा पुण्यस्मरणाचा. गेल्या 1 वर्षापासून हा परिवार आईच्या प्रेमापासून वंचित झालेला आहे. आई गेली की सुखाचा सागर आटून जातो असं म्हणतात. महिलांच्या जातीला म्हटलं जातं की जोपर्यंत माहेराला आई आहे, आई जिवंत आहे, तोपर्यंतच माहेराची मजा आहे. आणि एकदा का आई गेली की मग त्या माहेराला आपण त्या उत्साहानं परत जाऊ शकत नाही. आई ते आई असती. दुसऱ्याच्या आईला कितीही आई आई केलं तर दुसऱ्याची आई आपली आई होणं कधी शक्य नाही. दुसऱ्याच्या बापाला कितीही बाबा बाबा केलं, दुसऱ्याचा बाप आपला बाप होणं कधी शक्य नाही. जोपर्यंत घरामध्ये आई जिवंत आहे, जोपर्यंत घरामध्ये बाप जिवंत आहे, तोपर्यंतच त्यांचा आत्मा तृप्त केला पाहिजे असं मला वाटतं. दशक्रियाच्या दिवशी ज्यावेळेस आपण पिंड ठेवायला जातो, घास ठेवायला जातो,
काही काही ठिकाणी घास ठेवल्यानंतर, पिंड ठेवल्यानंतर त्या ताटावर कधी कधी एक कावळा येतो तर कधी कधी अनेक कावळे येऊन बसतात. हे मी आवर्जून कीर्तनात सांगत असते, लक्षपूर्वक ऐका. दशक्रियाच्या दिवशी पिंड ठेवल्यानंतर, तो घास ठेवल्यानंतर त्या ताटावर जर एक कावळा आला तर आपण म्हणतो आमचा माणूस आला आणि घास खाऊन गेला. पण एकाच ताटावर जर 5-6 कावळे येऊन बसले तर मला प्रश्न तुम्हाला आहे माझा, त्या 5-6 कावळ्यांमधला तुम्ही आपला माणूस कसा ओळखता? शास्त्रोक्त पद्धतीनं पिंडदान करणं, अन्नदान करणं, ज्ञानदान करणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. पण मी सांगून जाईन, मेल्यावर जास्त पक्वान्न त्या पिंडाला ठेवण्यापेक्षा, त्या घासाला ठेवण्यापेक्षा जोपर्यंत जिवंत आहे ना घरात आईबाप, तेव्हाच त्यांचा आत्मा तृप्त करा. ते तुम्हाला जिवंतपणीच आशीर्वाद देतील. मेल्यानंतर तुम्ही कितीही माझं कितीही पंचपक्वानाचा घास तिथं ठेवला, बुंदी ठेवा, जिलेबी ठेवा, काही केलं तर ते काही पूर्ण त्यांच्यापर्यंत जाऊन पोहोचत नाही. पण जिवंतपणी जर तुम्ही त्यांचा आत्मा तृप्त केला ना, मी सांगितलं ना, तर तुम्हाला बाकीच्या गोष्टी करायची आवश्यकता नाही. जिवंतपणीच आईबाप तुम्हाला आशीर्वाद देतील. या जगात सगळ्यात मोलाचा आशीर्वाद जर कोणाचा असेल तर तो आईचा आणि बापाचा आशीर्वाद आहे. एक वेळेस नाही देवाच्या मंदिरात गेले चालेल, नाही देवाचा उपवास केला चालेल, पण रोज सकाळी उठल्यानंतर आपल्या आईचं दर्शन आणि बापाचं दर्शन हेच पांडुरंगाचं आणि रुक्मिणीचं दर्शन आहे. जोपर्यंत घरात जिवंत आहे तोपर्यंत त्यांची सेवा झाली पाहिजे, तोपर्यंत त्यांची त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं सेवा केली पाहिजे. एकदा का निघून गेलं, शेजारच्या बाईला आणि नातेवाईकातल्या मावशीला, काकूला, कुणालाही आई आई केलं तर दुसऱ्याची आई आपली आई होणं कधी शक्य नाही. पोटचं ते पोटचंच असतं. पोटच्या लेकराला माय जितकं जीव लावते ना, तितकी दुसऱ्याच्या लेकराला जीव लावणं कधीच शक्य नाही, कधीच शक्य नाही. पण जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्यांची सेवा झाली पाहिजे. एकदा का निघून गेली, दुसऱ्याच्या आईला कितीही आई आई केलं, दुसऱ्याची आई आपली आई होणं कधी शक्य नाही. ज्याला आई आहे त्याला नाही विचारायचं आईचं महत्त्व, ज्याच्या जीवनामध्ये आई नाही ना त्याला विचारायचं आईचं महत्त्व. आज या मोरे परिवाराला जाता जाता विचारून जा की तुमचं 1 वर्ष या आईच्या प्रेमा वाचून कसं गेलं. आज 1 वर्षापासून तुमच्या घरामध्ये आई नाही ना, विचारा एकदा त्या परिवाराला की 1 वर्षापासून या आईच्या अनुपस्थितीमध्ये तुम्ही कसे राहिले. जसं म्हटल्या जातं ना का ज्याला शरीरातला एखादा अवयव नाही त्याला विचारा त्या अवयवाची किंमत, आणि ज्याच्या जीवनामध्ये आई नाही त्याला विचारा त्या आईची किंमत. या जगाच्या बाजारामध्ये प्रत्येक पात्र तुम्हाला स्वार्थी भेटेल. जगाच्या बाजारात प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक पात्र, तुमच्यासोबत जोडलेला प्रत्येक व्यक्ती हा स्वार्थी प्रवृत्तीनं जोडला गेलेला असेल. पण जगाच्या बाजारामध्ये निस्वार्थ प्रेम करणारे 2च पात्र येते, म्हणजे एक आई आणि दुसरं म्हणजे आपला बाप. शेवटपर्यंत यांच्या उपकार कितीही फेडण्याचा प्रयत्न केला तर आई बापाचे उपकार आपल्या आयुष्यात आपण कधीच फेडू शकत नाही. ज्या आईनं 9 महिने आपल्यासाठी कळा सोसल्या, आई होणं काय असतं हे जोपर्यंत आपण आई होत नाही तोपर्यंत समजत नाही. आणि म्हणून या जगाच्या बाजारात निस्वार्थ प्रेम करणारे 2च पात्र, एक म्हणजे आपली आई आणि एक म्हणजे बाप. म्हणतात की आई गेली की सुखाचं सागर आटून जातो आणि बाप गेला की धैर्याचा डोंगर कोसळतो. हे 2ही पात्र आयुष्यामध्ये तितकेच महत्वाचे. एका ठिकाणी श्राद्धाचं कीर्तन चालू होतं. कीर्तनासाठीच गेलेलो होतो, पण अगोदर एका घरी सोय केलेली होती. त्या घरी गेलो आणि त्या घरी गेल्यानंतर त्यांनी आम्हाला दुसऱ्या रूममध्ये ज्यावेळेस न्यायला लागले तिथे मध्यभागी एक आडगळीची खोली लागली. ती आडगळीची खोली त्या ठिकाणी लागल्यानंतर त्या खोलीमध्ये
असा भिंतीवर एका 25-30 वयाच्या महिलेचा फोटो लटकवलेला होता. तो फोटो त्या ठिकाणी लावलेला असताना त्या फोटोच्या खाली एक 6 वर्षाचं बालक गुडघ्यामध्ये डोकं घालून ढसा 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 त्या ठिकाणी रडत होतं. 6 वर्षाच्या बाळाजवळ गेले, त्याला विचारलं, केव्हापासून बघते गुडघ्यात डोकं घालून, केव्हाचा एकटाच रडतोय, नेमकं झालं तरी काय? 6 वर्षाच्या पोरानं उत्तर दिलं, ताई, सकाळपासून एक पाय इतका सुजलाय इतका सुजलाय इतका सुजलाय आणि इतका दुखतोय म्हटले की त्याच्यावर उपचार करायला काहीच नाही. म्हटलं, का बरं उपचार नाही? तुझी आई घरामध्ये असेल, आईकडे जायचं, तिला सांगायचं, तिला जर तू सांगितलं तर ती तुझ्या पायावर काहीतरी उपचार करेल. 6 वर्षाच्या बालकानं महिला मंडळ भिंतीकडे असणाऱ्या फोटोकडे, त्या भिंतीवर असणाऱ्या फोटोकडे बोट केलं आणि सांगितलं, ताई, आज 6 महिने झाले माझी आई या फोटोमध्ये जाऊन बसली. रोज इथं येतो, तिला आवाज देतो, रोज इथं येतो, तिला आवाज देतो, पण ताई, आज 6 महिने झाले माझी आई फोटोतून काही खाली येत नाही आणि एकदाही माझ्या शब्दाला होकार देत नाही. पण माझं करतो. समोर बसलेला समाज 2 तास जर तुमचा ऐकतो ना ताई, तर मला नक्कीच गॅरंटी आहे, तुम्ही माझ्या आईला एकदा आवाज द्या आणि तिला सांगा की माझ्या बाळाला एकदा भेटायला ये. त्याचा प्रश्न असा ऐकल्यानंतर स्वतःला गैवरून आलं, डोळ्यात पाणी आलं. 6 वर्षाच्या बालकाला अजून कळतही नाही की काय असतं जीवन, काय असतं आयुष्य. आणि 6 वर्षाच्या वयात जी आपल्याला प्रेम देणारी व्यक्ती असते, अख्खं आयुष्य आपलं जिच्यावर अवलंबून असतं, अशा आईचा आसरा तुटला की मग परत घरामध्ये कितीही गजबज असू द्या, घर कितीही भरलेलं असू द्या, पण ते कायम खालीच वाटतं. चुकलं तुझं बाळ आई ग, आई ग, चुकलं तुझं आई ग.
करा, जोपर्यंत बाप जिवंत आहे तोपर्यंत त्या बापाची सेवा करा. म्हणतात ना, स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. एकाच कवीनं गोड वर्णन केलंय, कशाला सोडून गेली आई स्वर्गाला.